नमस्कार पाहुणे. मी आज आंबोळ्या करायला लागले बघा. असं पीठ भिजवून आधी घेतलं ते असं अर्धवट भिजत ठेवलं. मग अशी घरच्याचं म्हणजे रेशनिंगचं तांदूळ दळून आणलेलं. आम्ही काय ते भिजवून काय करत नाही. मग अशा आंबोळ्या करायला. आंबोळ्यानंतर मी खोबऱ्याची चटणी करणार. खोबऱ्या चटणीसाठी मी काय घेतले बघा, कोथिंबीर, ओल्या नारळाचं हे 2 मिरच्या आणि अद्रक, एवढंच. एक ती भारी चटणी होती आणि टेस्ट असं जरा परत कालवून पीठ आंबोळी करायची. हे बघा आता सोडायचं आपण. हे बाजूला सेपरेट मी जरा पीठ करून घेते, एकसारखं सोडायचं. मध्ये शेवटला सोडायचं, कारण का मध्ये लगेच स्टार्टला सोडलं की मधलीच भाजत्या, परत करायचं नाही. बघा पूर्ण सोडलं. आणि आता जरा झाकून ठेवायचं, मिडियम ठेवायचा गॅस. एकसारखं झालं असलं की तरच आंबोळी पचते. हे बघा आता आपण उलटायची आंबोळी एकदम व्यवस्थित होते. घरच्या तांदळाच्या पिठापासून भिजवून वगैरे काय नाही. आणि आता चटणी मी बारीक केली. आता त्याला तडका द्यायचं. आपल्याला जेवढं पाहिजे पातळ तेवढं ठेवायचे. आता आपण चटणीसाठी तेल एक पळी सोडायचं. लय तेल काय लागत नाही चटणीला. बघा तेल सोडते मी. आणि त्यात आता जिरा मोहरी. आता आपण जिरा मोहरी टाकायचे. मोहरी टाकायची. तसं जिरं नसतं चालतं, नुसती मोहरी टाकली तरी चालतं चटणीला. मी जिरं 4 दाणे टाकतो आणि कढीपत्ता आणि थोडीशी हळद टाकायची. हळद नाही टाकली चालतं, पण मी आपली थोडी टाकतो. सगळं हे करून घ्यायचं आणि ती चटणी केलेली आपण वतायची. हे बघा इकडं माझ्या आंबोळ्या चालल्या. आता आपण त्या चटणी वतायची. आपली जेवढी पातळ पाहिजे तेवढी थोडं चालतं. जरासं मीठ घालायचं. हे आता अशी चटणी तयार झाली. आता गॅस घालवलं चालते. आपल्याला जेवढं पातळ पाहिजे तेवढं ठेवायची. आपल्याला जेवढं हे पाहिजे तेवढं ठेवायचं. त्यात जरासं चवीनुसार मीठ घालायचं. झाले बघा चटणी तयार. असं मीठ घालायचं बघा, चवीनुसार मीठ घालायचं. एकदम टेस्टी चटणी तयार. आमची रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. आता आपण इकडं आंबोळीला घालू. हे बघा असं इकडं भिजवून ठेवलं पीठ मी. 1 तासभर भिजवून ठेवतो, लय उशीर ठेवत नाही. आता सगळीकडे पसरून घ्यायचं. जरा मिडियम गॅस ठेवायचा. असं पसरून ठेवायचं. आंबोळी बरोबर बटाटे भाजी बी करणार आहे. बटाटे उकळून घेतलेत बघा. आता त्याची भाजी करणार आहे. त्याला काय कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची ठेचा करून घातला तरी चालते बटाटे भाजी. पण आमच्यात आता लहान बाळ आहे त्यामुळं मिरचीच घालणार आहे. आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. मला आंबोळी आवडतो. आजची देवपूजा मी तुम्हाला सकाळी लावली नाही. हे बघा आमची आजची देवपूजा आरती अगरबत्ती लावलेली आहे संध्याकाळची. आज गुरुवार आहे. मी स्वामींना गेलतो, व्हिडिओ टाकला तुम्हाला. आमचा व्हिडिओ कसा वाटतो कमेंटमध्ये सांगा. नमस्कार.